मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी, ॲक्च्युली थोडीशी झोप लागली होती मला, पण बाहेरून आवाज आला, विशाल बोलले आरती उठ, मामी आल्या आहेत म्हणून. आणि लगेच मी उठले. आणि हो, काल तर तुम्ही बघितलं व्लॉगमध्ये की आपण चूल पेटवली आहे. आणि त्याच्यानंतर चुलीवरती स्वयंपाक पण मी काल केला होता, तसं तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे. तर म्हणजे आता चूल पेटवण्यासाठी आपल्याला लाकडं लागतील, त्याच्यानंतर गौऱ्या लागतील. आणि आता पावसाळ्याचं पण सीझन चालू होतो आहे. तर ना माझ्याने एक मामी आहेत, म्हणजे मम्मीच्या ओळखीच्या होत्या त्या. तुम्ही त्या दिवशी बघितलं असेल की वाळ्यामामा काम करण्यासाठी आले होते, जे आपल्या अंगणाचं काम करायला आले होते ना, त्यांची वाईफ आहे. त्यांच्याकडे गाई म्हशी खूप आहेत. तर मग त्यामुळे ना त्यांच्याकडे शेण असायचं पहिले. तर मग शेण असायचं तर ते असतं. तर मग ते कसं शेण फेकून न देतात त्याच्या गौऱ्या करतात आणि त्या गौऱ्या विकतात. तर मग मी त्या मामींना 2 दिवसाआधीच सांगितलं होतं की मामी, गौऱ्या मिळाल्या तर माझ्यासाठी ठेवा म्हणून. आणि माझ्या घराच्या बाजूलाच ते ना गौरी थापतात, असं आहे. तर मामी आलेले आहेत आणि त्यांनी मला आवाज दिला की बाई म्हणे मी आली म्हणे. तर मी झोपलेली होती, लगेच उठून बसली कारण मला गौऱ्या घ्यायच्या आहेत. तर मला गौऱ्या घ्यायच्या आहेत म्हणून ॲक्च्युली माझं लक्ष तिकडे गेलं. मला वाटलं काय आहे का काय, कारण इथं बाहेर कसं उन्हाचा वेळ आहे ना, तर लक्ष ठेवावं लागतं थोडंफार. आणि हो, तर मग आता बघू, त्या मावशी गौऱ्या घेऊन मामी गौऱ्या घेऊन आल्यात. तर मग मामी किती हो तरी आहेत आमच्या मामी. आणि हे बघा त्या गौऱ्या. आता मी येऊ का मध्ये? येईल का, मला जमेल का यायला? पाय टाकून डायरेक्ट यावं लागेल. हां थांबा, मी आले मग आतमध्ये. हे बघा या गौऱ्या आहेत, या मामी आहेत आमच्या. आणि मामी गौऱ्या थापतात. मामी कशा दिल्या गौऱ्या बोला. तर मामी नको फासायला, ते मामींना सांगितलं सांगा कशा गौऱ्या दिल्यात. 500 रुपये शेकडा. 500 रुपये शेकडा. अच्छा, शेकडा म्हणजे 100 ना आपल्या. हां, तर हे बघा मामी, किती म्हशी हो तुमच्याकडे? आता आमच्या म्हशीच खापावल्या. हां, वापरल्या आता. आपल्या सगळ्या हा, म्हणून आता मग नाही काय. नाही. तरी मामा त्या दिवशीच मला बोलले एकच म्हैस ठेवली म्हणे मी, आणि आता नाही होत म्हणे माझ्याकडनं, असे मला मामा त्या दिवशी बोलले. हे बघा गौऱ्या. मामी मला येते थापता ह्या? मग सोपे आहेत ना. शिकवणार का तुम्ही गौऱ्या थापायला? मग मी उद्या आणून टाकील सापण ना. सकाळी टाकणार का? मग मला दाखवा, मी थापते गौरी. बरं, तसे मी हिच्या मागे, नुरी मावशीच्या मागे केलेले आहेत गौऱ्या थापायचं, पण असं सुट्टीत यायचो ना आम्ही इकडं, तेव्हा केलेलं आहे. असं प्रॉपर नाही केलं कधी. आणि मामी तुम्ही एवढं एकावर एक रस्तात आणि घेऊन जातात. त्या दिवशी म्हटले बाई या मामींच्या गौऱ्या पडायच्या म्हटलं. पण कशा घेऊन जातात काय माहिती म्हटलं मला. तिकडे तुम्ही उचला कोणी नाही उचलून द्या, कोणीच राहतला ना. हा जास्त हा ना, मी त्या दिवशी बाई बघते, लांब जाऊपर्यंत बघते बाई मामीच्या गौऱ्या पडतील, पण नाही. त्यामुळे ताई म्हणे नाही, त्यांना सवय म्हणे, घेऊन जातात बरोबर. द्या ना मला. किती देता आता? किती आहेत? किती पाहिजे? किती आहेत आता? 30 आहेत का? किती होतील 30चे? 150. मग द्या ना. या हात पण या अजून ना थोड्या वाटल्या. या ना. कशाला घेऊन जाता, मग इथंच ठेवून द्या. कुठं? हे सुकल्यात ना. आणि पाणी पाऊस आला तर कुठं लगेच पाऊस येतोय? हा डो मारला त्या नाणेवली पडतोय. मग आता मग कुठे ठेवू? घरात? हा, तिडं वरांड्यात ठेवायचा. तिडं लय पसारा होईल तिथं वरांड्यात. नाही, बाहेर बाहेर. हा ना. नाही मग गोणीत भरून ठेवू का? हा, आज सकाळी लाकडं पण आणलीत हा का? मिल मधून चुलीसाठी. काल मी वांगे बटाट्याची भाजी बनवली होती चुलीवर. हा, वांगे बटाट्याची भाजी, भात. माझे आगे भांडे काळे होऊन गेले. हे भांडे घसरून हात काळे झालेत. असं झालं. द्या मामी मला 150 रुपयाच्या करा. 30 गौऱ्या करा 150 रुपयाच्या. मग पावसाळ्यात जर लागल्या ना अजून, तर मी अजून घेईल. अजून पावसाला टाइम आहे. ते माझे पप्पा बसलेत पेपर वाचत. पण मग हा चैत्रीमध्ये पडतोयच ना. गेल्या वर्षी तर लय बी जायच्या. हा ना. पप्पा तिथे पेपर वाचत बसलेले आहेत. त्यांना वाचनाची खूप सवय आहेत. इथून बरोबर दिसत आहेत मला. हे बघा गौऱ्या मामी देत आहेत. लाकडं आणली मिलमधनं. सुकल्यात ना. मामी घेऊन चालल्या का? इकडे आणल्यात?
इकडेच आणल्यात ना. इकडेच आणल्यात काय? मला वाटलं घेऊन चाललं की काय त्या काढून ठेवल्यात. ठेवा इथं मग मी घेऊन जाईल नंतर. आहे बघा हे असं पूर्ण तेवढ्यापर्यंत घेऊन जाता. जावं म्हणून राहिल्या तू नाही गौरे थापू शकाल का हा? तेव्हा? जावय मी आणून टाकते उद्या थापा लावते बरं. कशा थापता येत्या त्या मग शिकवणार ना तुम्ही? हा, मग. सांगा त्यांना लेकीला शिकवल म्हणावं मी. मग आमच्या लेकी कशात आड्यानी नाही म्हणावं, शिकवेल लय- लय गौऱ्या भारी थापायला. वाटलंय, पण पावसाच्या यानं भीती वाटायला लागली. हा ना, नाही मी पावसात घेऊन टाकलात मध्ये. एवढी भारी चूल फक्त 2च महिने. हम्म. पावसाळ्यात तिथं उतरायला जागा नाही राहणार, एवढा पाणी राहील. हा. मग कुठं? नाही नाही मग? पाणी नाही राहणार. हे इकडं तो पाणी आहे ना तो पर्यंत येतोय. हा ना, इकडं नाही काही. इथं गवत राहील ना. विचू काटा किती इथं आपल्या इथं. मग. त्यामुळे मग बघू घेऊन टाकल आतमध्ये. तेव्हा शेगडी बनवते ना आपली, हा, कोयल्याची शेगडी, हा, कोयला लावायचा. हा. ते करणार आहे मी. तिचा आहे माझा विचार. मामी या किती आहेत आता? ते 10 आहेत का? गौऱ्या तर आपण घेतल्या आहेत आणि पण ठेवायच्या कुठे असा प्रश्न पडलाय मला. ओ लाकडं कुठे ठेवले तुम्ही? बघू लाकडं कशा आणले हो काय भावानी? 8 रुपये किलो. 8 रुपये किलो. वखारीतून आणले ना? वखारीतून आणले ना? हे बघा इथे लाकडं पण ठेवलेत. वहीन ताईंकडनं कोणी घ्या हो. इकडे बघा इथे लाकडं ठेवलेले आहेत. 8 रुपये किलोनी भेटले. तर हे 15 किलो आणलेत. 30 गौऱ्या घेतल्यात. ठीक आहे ना. 300 ओ 15 किलोचे किती झाले हो? 150 रुपये ना? हा 120 रुपये. आणि हे गौऱ्या 150 रुपये. 120 आणि ते म्हणजे 300 350 मध्ये काम झालं ना आपलं चुलीचं. भाई सिलेंडर भेटत नाही आता. अहो ते पीठ आहे पीठ हा. तर चला त्या गौऱ्या भरून आता ठेवून देऊ. हे का लाकडं पण घेतलेले आहेत. आजपासून आपला सुरुवात चुलीवर स्वयंपाकाला. पियुष थँक्यू बोल तुला कमेंट केलेल्या ताईंना. ते इथे ना राहते, आउट ऑफ कंट्री राहतात. तिकडनं तुला कमेंट केली आहे ना. काय मला वाटलं मला म्हणतात. राहू द्या मी भरून ठेवते. राहू द्या. हा जसं तुम्हीच करता सगळं. सकाळपासून कामं करते ते ना तुम्हाला. बोला मी जा बरं. मी नाही भरणार आता. आता तुम्हीच भरा, मी नाहीच भरणार. चाललेले आहेत गौऱ्या घेऊन घरी चालल्यात त्या. आपल्याला तेवढ्या गौऱ्या दिल्या. ठीक आहे चालेल. जा मामी सांभाळून जा. ते बघा कशी उंच त्यांनी तयार केली ती पाटी गौऱ्यांची. घेऊन चालल्यात. हा ना जड होत असेल ना. घेऊन टाका ना वहिनी. पा मामींच्या सगळ्या गौऱ्या गेल्या आज इथलंच. ह्याच्यातच भर गौऱ्या. जुगाड केला जुगाड. हा पियुष गौऱ्या भरण्यासाठी जुगाड. अख्ख्या भरा ना येतील त्याच्यात. ऍक्च्युली मी भरले. माझ्या हाताला लागली थोडीशी ती. काय असं वर त्याच्यावर मग असे रचून ठेवू ना. इथं ठेव ना. हे बाकीच्या यूज करायला इथंच राहू दे साईडला. म्हणजे आपल्याला पेटवायला. हा चालेल ना. असा रचून ठेवला तरी चालतील विशाल त्या. हा मग अशा रचून ठेवा ना. म्हणजे ते दिसायला पण छान दिसतील. 2-3 ठेवा. बाकीच्या अशा 10 जरी असेल तरी अशा मस्त रचून ठेवा त्याच्यावर. तिथे चुलीच्या बाजूला गौऱ्या. हिरवा आणायचा रे आपल्याला आज. झाडांना पाणी दिलंय ना सकाळी. आज कपडे घ्यायला लागतील मध्ये. काय केलं तुम्ही? हे कशासाठी करतोय तू? नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी वाजले आहेत 6. मी आत्ताच उठली आणि बाहेर आली आणि बघते तर काय असं सुंदर सकाळ मस्त आणि खूप छान वाटतं. खूप फ्रेश वाटतं. अजून म्हणाल तर मस्त
ते कोकिळा जे ओरडत होती तिचा आवाज येत होता आत्ता नाही येत, आता जस्ट बंद झाला, इतका वेळ येत होता. आणि पक्ष्यांची अशी चिलबिल चिलबिल किलबिल चालू आहे एकदमच. खूप भारी वाटतं सकाळी सकाळी, खूप छान वाटतं सकाळी. आणि आता चूल पेटवणार आहे, चुलीवर पाणी तापवायचं आहे. ॲक्च्युली विशाल आणि पियुष सकाळी 4 वाजेपासून गेलेले आहेत बाहेर कामासाठी, अजून आले नाही. आता फोन केला होता मी कुठे आहेत म्हणून, तर बोलले 10-15 मिनटात येतो. ॲक्च्युली थोडं बाहेर जायचं आहे, त्याच्यासाठी पेट्रोल लागत होतं म्हणून पेट्रोल पंपावरती गेलेले आहेत ते. तर मग येतील थोड्या वेळात, ते दाखवते तुम्हाला ते पण. आणि आता चूल पेटवते, चुलीवर पाणी ठेवायचं, बाहेर जायचं आम्हाला, लवकर जायचं आहे. तर ते उठले तर मग पटापट आवरते घरातलं, म्हणजे निघायला लवकरात लवकर. हे बघा चूल पेटवते आता मी तिला. गौरा मंडळी सकाळी तुम्हाला चूल पेटवताना दाखवली, त्याच्यानंतर मला काही शूट करायला पॉसिबलच नाही झालं. विशाल पेट्रोल आणायला गेले होते. किती वाजता गेले होते विशाल तुम्ही? 4:30ला गेलो आणि 7 वाजता आलो मी तिकडे. म्हणजे एवढा वेळ ते तिकडेच होते पेट्रोल आणण्यासाठी. आणि हो, आमची तयारी झालेली आता. माझं घरातलं सगळं आवरून झालं. तिकडे बघा कपडे वगैरे सगळे धुवून झालेत, कपडे सुकवून झालेत, त्याच्यानंतर भांडे लादी घरातलं सगळे कामं माझे करून झालेत. आणि आत्ता वाजले आहेत 9 आणि आत्ता मला निघायचं आहे इकडनं. तर मग आम्ही कुठे चाललो आहोत हे मी तुम्हाला तिकडे गेल्यावरतीच सांगेल. ॲक्च्युली पियुषची मम्मी आहेत, आम्ही पियुषच्या गावी चाललो आहे. काय होतं माहिती आहे का, मला ना नर्सरीमध्ये जायचं होतं झाडं घेण्यासाठी. मला टमाटरची आणि वांग्याची झाडं घ्यायची होती. तर तिथे कॉल केला नर्सरीमध्ये, तर झाडं अवेलेबलच नाही आहे ना विशाल? तिथे अवेलेबल नाहीये. आणि इथं आम्ही शोध पण घेतला, म्हणजे शोधलं पण खूप नर्सरीजमध्ये वगैरे पण भेटतच नव्हते आम्हाला. मग यांच्या गावी एक नर्सरी आहे, तर तिकडे मिळतील. आणि ते बोलले की मिळून जातील म्हणून, तुम्ही काळजी नका करू. पण चला म्हणे फिरून पण येऊ थोडं. आणि इथे जवळच आहे, एक तासाचा राहणे ना, 1 तासाचा रस्ता आहे. तर मग आम्ही आता थोड्या वेळात निघू. आणि हो, आम्ही बाईक्सवरती चाललो आहोत, म्हणजे आमची एक ट्रिपच होईल ही 1 डेसाठी. आणि मस्त तयारी वगैरे करून आता निघू. पियुषने पण छान तयारी केली आहे. आणि एक कमेंट्स होती की पियुषच्या मम्मीला बघायचं आहे म्हणून. तर जेव्हा पियुषच्या मम्मीची कॅमेऱ्यासमोर येण्याची तयारी असेल तेव्हा आपण नक्की त्यांना दाखवू, पण सध्या तरी त्यांची तयारी नाही आहे. आणि पियुष तुम्हाला दिसतोय त्याच्यातच समजून जा. आणि पियुषसाठी खरंच थँक्यू सो मच, तुम्ही खूप छान छान कमेंट्स करतायत पियुषसाठी. आणि अजून म्हणाल तर चला आता आपण पियुषच्या गावाला जाऊया आज. तर मंडळी आम्ही इकडनं बाईकवर जाणार आहोत. एक पियुषची बाईक आहे आणि एक त्यांची स्कूटीच आहे. तर मग 2 गाड्या आम्ही काढलेल्या आहेत इकडनं आणि आता त्याच घेऊन आम्ही जाणार आहोत. पियुष मला बोलतोय वरतून, ताई आता दरवाजा लाव, चल निघायचंय. ठीक आहे, चला मग आता निघू. मंडळी आता आम्ही निघालेलो आहोत आणि आता स्कूटीवरती आहे. इथे उतरलो आहोत आणि मी आत्ता आहोत धामणगावला. आणि एकदम म्हणजे असं गाव आता इगतपुरीमध्येच आहेत, पण इगतपुरीपेक्षा पण असं एकदम प्रॉपर गावाचं ठिकाण आहे इकडे. आणि मळा वगैरे या सगळ्या गोष्टी असतील ते पाहायला मिळेल आपल्याला पुढे. तर विशाल पाणी घेतात, ऊन आहे थोडंफार. आणि आरविश आपला ऐकत नाही आहे, लाय गाडीवरती हाल हाल म्हणजे त्याचा हाले डुले चालू आहे. हे गाड्या येतात, जाऊ नको तिकडं. तर मग चला आता आपण नर्सरीमध्ये जाणार आहोत झाडे घेण्यासाठी ना विशाल. नर्सरी आता इकडनं जवळच आहे, तर आम्ही जाऊया आता. खूप छान छान मला ना दृश्य पाहायला मिळते, पण मला शूट नाही करता येत. कारण काय होतं माहितीये, आरविश खूप हलतोय गाडीवरती, त्यासाठी मी शूट नाही घेते. त्याच्यात त्याला सांभाळते व्यवस्थित. आता खूप मस्ती करते, गाडीवर पण मस्ती करते. ठीक आहे, चला मग मंडळी थोडं दाखवते तुम्हाला आता आपण कोणती कोणती झाडं घेणार आहोत ते. पियुष डोळे लाल झाले माझं, ऊन लागलं मला पण ऊन लागलं. तर आम्ही इकडे पोहोचलो आहोत आता. चला मध्ये एंट्री करूया. काय बाईक राहू दे ना, काय प्रॉब्लेम नाही, दादा आहे ते सगळं आहेत ना, काय नाही होणार. डबा घेऊ का तो मध्ये? हे बघा झेंडूची सुरुवातीला तेवढी छान झाडं दिसत आहेत ना, माती आहे. हे बघा आतमध्ये एंट्री केली आहे, पूर्ण नेट लावलेलं आहे त्यांनी. काय झालं? अच्छा, हे बघा एक खत असेल.
तुला मला व्हिडिओ द्यायचा नाही तर साईडला हे बघा किती मोठी नर्सरी आहे ही. तिकडे आरू काय काय आहे मावशी? टमाटे, कारले, दोडका आहे, वेल कारल्याचा वेल, दोडक्याचा वेल, अजून भोपळ्याचा वेल, टमाटर, वांगी, मिरची मिरची, कोबी, फ्लॉवर. आहे. द्या ना. नाही आहे माझा, मला असं घराच्या गार्डन मध्येच लावायचे आहेत फक्त. 100 झाड असते एका ह्याच्यात. 100 लय होऊन जातील, काय करू एवढे. होऊन जाईल का? मग आपल्याला किती माहितीये का, 20-20 रोपं लागतील फक्त. बरोबर आहे ना मग. तसे दाखवा मला. बरं. हे बघा, हे कसले आहेत मावशी? हे वांग, वांग्याचे आहेत. हा, ते लंबडी वांग, अच्छा, आपलं गावठी वांगे गावठी आहे ते गावठी. कुठे? हे गावठी आहे. हे वांग्याचे बघ 100 रुपयाला कॅरेट. पण मग एवढे 1 कॅरेट घ्यायचं? एकच घ्यायला लागेल. ते बोला ना देतात म्हणून. थोडे असे कारल्याचे याचे भेटतात. पण ते वांग कोणते आहे? गावठी आहे? गावठी. गावठी वांगे आहेत ना? हा मग द्या गावठी वांगे मला. ते किती आहेत? हा मग ठीक आहे ना, 20-25. परत दोडक्याची चिऱ्याची. दोडका लावलाय, बिया लावल्यात मी. टमाटर द्या मला, टमाटरचे द्या. आणि बघा टमाटरचे हे किती आहे? 1 ट्रे डायरेक्ट? नको होय असं नाही करायचं. टमाटरचे घेऊ 1 ट्रे. मग 100 आहेत ते झाड ना? 100. 100 किती होऊन जातील? गोबीचा ट्रे घ्यावा लागतो. अहो मावशी एवढे ट्रे लावू कुठे? जागा तर पण पाहिजे ना आपल्याला लावायला. आणि आता तुम्ही काढून नेल्यावर आम्ही कोणाला द्यावा मग परत? आमच्याकडून कोण देईल? ना, माझ्या नवऱ्याला फ्लावर आवडती. हे पत्ता कोबीचं आहे ना? हे काय असे काढून देत हे आहेत? पत्ता कोबीचं आहे ना? हा, हे पत्ता गोबी आहे. किती? 20च द्या पत्ता गोबी मावशी. 20 द्या पत्ता हे गोबी. कसले मागे? हे कसले मावशी? ती फुलवर आहे. फ्लावरचं आहे. द्या ना यांच्यासाठी, द्या ना 10 काढून द्या. 10 कोणी ना आम्हाला तिकडची जातील हो, शेतकरी येतात ते घेऊन जातात. हे बघा दिले. बघा हे पत्ता कोबीचं आहे ना? हे पत्ता गोबी घेतले आपण. पत्ता कोबीचं आहे ना? किती घेतले आपण हे? 20 आहेत का? हे 20 घेतले 20 आहे ना? पत्ताकोबी. हा. ताई पिशवी असेल तर द्या ना त्याच्यात. तर इकडे फ्लावरचे किती घ्यायचे? फ्लावर मला 20 द्या. 20-30 दिले तरी चालतील. आणि 1 ट्रे मध्ये टाकून देता येईल सगळे, म्हणजे मला ट्रे गाडीवरती ठेवून घेऊन जाता येईल. थैलीमध्ये राहतील का ताई? थैलीमध्ये राहतील टाकून? थैलीमध्ये घे ना. ट्रे द्या ना मग रिकामा, अरे त्याच्यामध्ये ट्रे मध्ये सगळे- कसं बसणार मला पुढे तर ट्रे आहे. एका ट्रे मध्ये जवळजवळ 100 ते 125 झाडं आहेत. आणि हे आता मी पूर्ण नाही घेतले कारण एवढं मला लावायचं नाहीये. आणि आता हे घेतलेले आहेत, म्हणजे हे पत्ताकोबी घेतलेत आपण, हे 20 घेतलेत. फुलगोबी घेऊया 20, असं करूया. आणि मिरचीचे, वांग्याचे पण मिरची 15-20. आणि वांगे. हो, वांग्याचे घ्यायचे का जास्त? 100 नाही वांग्याचं थोडंफार ठीक आहे. थोडंफार ठीक आहे ना, 20-25 पर्यंत घेऊया, म्हणजे सगळे मिक्स होतील असं. आणि त्या याचे आहेत का फुलझाड आहेत का? झेंडू वगैरे नाहीये? मला झेंडूचे हवे होते लावण्यासाठी. मंडळी आता आपण मिरचीचे 20 आपण रोपं घेणार आहात. तुम्ही पाहू शकता आता इथे. तर फायनली आमचं घेऊन झालेलं आहे. आणि ते दादा तयार नव्हते होत. एक सिंगल म्हणजे असे 30 झाडं द्यायला, 50 झाड, मला दाखवणार असतं, 30 झाडं द्यायला, 50 झाडं द्यायला ते दादा तयार नव्हते होत. बट मी त्यांना सांगितलं नाही मला लावायचे, तुम्ही द्या म्हणून. कारण ते कसं मळ्यावाले असतात ना, त्यांना जास्त द्यावं लागतात. मग ते ट्रेचं कसं काउंटिंग चुकते. मग त्यांनी मला तरी 30 रोपं हे सगळे करून दिलेले आहेत. आता आपण घेतलेलं आहे विशाल फुलगोबी, पत्ताकोबी, टमाटरची झाडं, मिरचीची झाडं आणि वांग्याची झाडं, हे 5 जे रोपं झाडं म्हणजे रोपं घेतलेली आहेत आपण 5 प्रकारची. आणि अजून काय काय भेटतं ते फक्त, पण मला फुल झाडं नाही मिळत आहे. मला झेंडूची फुलं घ्यायची आहे, त्याच्यानंतर गुलाबाची झाडं घ्यायची आहे. ती जर भेटली तर खूप छान आहे, पण ते इथे नाही, भगूरला भेटेल असं सांगितलं त्यांनी. तर हे बघा, हे घेतलेत. तर मंडळी या गोणीमध्ये आपण घेतलेले आता, तर तुम्हाला घेताना दाखवलं होतं. आता याच्यामध्ये आपण स्टोअर केलं आता.
ते आता आपण घरी घेऊन जाऊन पण संध्याकाळी लगेच आपल्याला लावावं लागेल. लगेच लावावे लागतील ते ना मावशी. हा लगेच. आणि खताचे नाव काय सांगितलं दादा तुम्ही मला? स्टार्टिंग त्यांना 19 द्या. 19 कुठे भेटेल? ते कृषी सेवा केंद्रामध्ये भेटेल. कृषी घोटीला भेटेल ते. गुडीला आहे ना कृषी सेवा केंद्रामध्ये द्यायचं किती ते? ते 500 ग्राम घ्यायचं. म्हणजे साधारण एका पंपाला आहे ना तुम्ही 200 ग्राम घ्यायचं. एका झाडाला 200 ग्राम? नाही एक पंप 15 किंवा 20 पंप लिटरचा पंप असतो असतो. त्याचा द्यायचा. 15 किंवा 20 लिटरचा पंप असतो. त्याच्यामध्ये तुम्ही 200 ग्राम किंवा 250 ग्राम टाकून शकतो, हा. त्याच्यात पाणी टाकून ते तुम्ही प्रत्येक झाडाला थोडं द्यायचं. पाण्यामध्ये साधारण- मिक्स करून द्यायचं. हा, पाण्यात आपला mix पंप नसेल हाताने जरी दिलं तरी तरी चालेल, bucket काही मध्ये प्रॉब्लेम ना? नाही. हा वाजीत टाकून चालेल. चालेल, तसं करूया. समजा किती सांगितलं ते एक प्रमाण बघा त्यांचं म्हणजे. किती बोलले दादा तुम्ही? 15 लिटर मध्ये 15 लिटरची बादली घ्यायची. अच्छा. हा खत घ्यायचं. हा तर ते 19 तुम्ही स्टार्टिंग घ्या पहिले. 19. हा खताचं आता नाव आहे? तुम्ही लागवड करून राहिले ना हा. त्याच्यात थोडं ह्युमिक पण घ्या म्हणजे त्याची मुळाची ग्रोथ चांगली वाढेल. मग आणि त्याच्यानंतर किती दिवसात पीक येईल हे? हे साधारण आता फ्लावर पकडा तुम्ही 2 महिने. 2 म्हणजे 1.5 महिने चालूनच चालत 2 महिने. दीड. टॅमॅटो आहे हा गावठी टॅमॅटो आहे. हा बघ. हा वेळ घेऊन हा गावठी आहे. नाही हा तुम्हाला 70-75 दिवस येऊन जाईल पावसाळ्यात. तर ही पूर्ण नर्सरी आहे, तुम्ही बघू शकता इकडे. आणि खूप छान त्यांनी कव्हर केलं आहे, खूप सुंदर केलेलं आहे. सगळे रोपं आहेत छोटी छोटी. आणि हे दादा आहेत, त्यांनी आपल्याला करून दिलं. थँक्यू सो मच दादा. एक पडशील आरविश. ओके, पेमेंट झालं? ठीक आहे. आणि खतं वगैरे लागतात त्याचे पण नावं आम्ही विचारून घेतलेत त्यांना. ठीक आहे. मावशी होत्या पण मावशी गेल्या, आता नाही इथे दिसत आहे. कोणतं? मंडळी सध्या आपण आहोत श्री दत्ता हायटेक नर्सरीमध्ये, धामणगावमध्ये आहे. छान छान छोटी छोटी रोपं मिळतात, ट्रेमध्ये मिळतात. एका ट्रेमध्ये आय थिंक 125 झाडं आहेत फक्त. हां 125 झाडं आहेत. आणि ते 100 रुपये ना एक ट्रे? हो. तसं म्हणजे तुम्हाला तर फ्लावरचं पाहिजे असेल, टमाटरचं पाहिजे असेल, वांग्याचं पाहिजे असेल, त्या हिशोबाने भाव आहेत. जर तुम्ही इथे नाशिकमध्ये किंवा आपल्या इगतपुरीमध्ये तालुक्याच्या जवळ जर तुम्ही राहत असेल तर धामणगावमध्ये व्हिजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि